श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज दिनांक 15 जानेवारी 2026, वार गुरुवार आणि आज आहे किंक्रांत. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. मात्र त्यानंतरही किंकर नावाचा एक भयानक राक्षस शिल्लक होता, जो लोकांना छळत होता. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवी किंक्रांत हे रूप धारण करून या किंकर राक्षसाचा संहार केला. या विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. देवीने राक्षसाचा वध केला असला तरी हा काळ संघर्षाचा आणि युद्धाचा असल्याने याला कर दिन किंवा अशुभ काळ मानला जातो. शास्त्रात किंक्रांतीला अमंगळ मानले जाते. या दिवशी केस धुणे, नखे काढणे किंवा शौर्यकर्म करणे टाळावे. असे मानले जाते की या दिवशी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा संहारक शक्तीशी जोडली जाऊ शकते, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि मानसिक ताण वाढू शकतो. किंक्रांतीला कर दिन म्हटले जाते. या दिवशी ग्रहांची स्थिती आणि वातावरणातील लहरी प्रवासासाठी अनुकूल नसतात. अपघाताची शक्यता किंवा प्रवासात अडथळे येऊ नये म्हणून जुन्या काळापासून या दिवशी लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जातो. किंक्रांत म्हणजे विनाशाचा अंत असला तरी तो दिवस सुतकासारखा पाळला जातो. नवीन घर खरेदी, साखरपुडा, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार या दिवशी केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता कमी असते. या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ काम करण्याचा विचार करत असाल तर ते करायचे चुकीचे ठरेल. अगदी या दिवशी हळदी कुंकू देखील करू नये. बऱ्याच ठिकाणी संक्रांतीला किंवा प्रामुख्याने किंक्रांतीला लहान मुलांचे बोरनान हे केले जाते. किंक्रांतीच्या नकारात्मक प्रभावापासून लहान मुलांचे रक्षण व्हावे हा या मागचा मुख्य उद्देश असतो. किंक्रांतीचा दिवस जो आहे तो आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, दोष आहे तो दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच आज किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी कापूर सोबत जाळा ही ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, भांडणं, शत्रुबाधा, नजरबाधा, पितृदोष तर नष्ट होणारच, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार. तर ती कोणती वस्तू जाळायची आहे, कोणत्या वेळेत जाळायची आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात. आणि या काही तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणासह जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो
करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला खोलून टाकायचे आहेत. कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. तिच्यामध्ये सकारात्मक लहरी भरपूर प्रमाणामध्ये असतात. आता या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कपूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे. कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंग आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या. ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असावे, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात. तसेच लवंग आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असतात. आता या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचेत. आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचेत. मकर संक्रांती, किंक्रांत तसेच भोगीच्या दिवशी तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे काळे तीळ जे आहेत ते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला उतरवायचे आणि हे सुद्धा आपल्याला नेऊन त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. काही वेळाकरता ही मातीची पंती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आणि त्यानंतर ही मातीची पंती तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. कारण योगायोगाने किंक्रांत आली आहे गुरुवारी. संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंतीला ठेवायचं. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, नजरबाधा, पितृदोष नष्ट होतोच होतो. पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेल्या असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्या आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.